मोर्शी शहरातील एकता नगर येथे घाणीचं साम्राज्य वाढलं असल्यानं गावठी डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या पूर्णपणे तुंबल्या असून जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असल्यानं स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरात सतत राहत असलेल्या गावठी डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेकदा नगर परिषद प्रशासनाकडे केली. मात्र नगर परिषद प्रशासनानं या बाबीकडे लक्ष दिलं नसल्यानं नागरिकांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. इथल्या लोकांनी अनेकदा कंप्लेंट केल्या, मात्र नगरपालिकेने कुठल्याच प्रकारचे इथे पाऊल उचललेले नाही. बघा, एकता नगरमधील नागरिक एवढे त्रस्त होऊन गेलेले आहे या डुकरांपायी, आणि तसेच स्वच्छताचं इथे नाल्या फुल भरलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आणा कॅमेरा इकडे. रहिवाशांना डुकरांपासून एवढ्या समस्या आहेत. त्यांनी अनेकदा नगरपालिकेमध्ये कंप्लेंट केल्या, परंतु अद्याप याच्यावर कोणीही कारवाई करण्यात आली नाही. कोणत्याच प्रकारे कारवाई झालेली नाही. येथील नागरिकांचे आपण मत जाणून घेऊया की डुकरांसंदर्भात आणि इथल्या नाल्यांसंदर्भात काय मत. आम्हाला कधी ही नाली साफ करायला येते कधी तर हे पूर्ण साफ नाही करत, आणि आम्ही यायला म्हणायला जातो तर हे आमच्यावरच रागवते. घरात जाते ते. अच्छा, घरात पण जातात ते डुकरं घरात पण जाते, आणि हाकललं तर ते जात नाही. हे डुकरवाले आहे की नाही, ते आले म्हणजे आम्ही सांगतो तर ते ऐकत पण नाही. पूर्ण नाल्या बुजून गेल्या. नाले साफ करायला केव्हा येत नाही का हे लोक? आले तर ते तिथंच काठावर काढते तेच मग डुकरं दाखवून देते. भरून द्या म्हटलं तर आम्ही नाही येत म्हणते भरून. चौघजण राहते, एकच जण काम करते. तिघ जरी लगिले लवकर येत नाही तिकून. खुई राहिला स्वतःचे पण लगिले अजून बस राहिले नाही नाले तसे. रोडवरचं ते पालीपत्री काढली तर अशी 11 वाजले का घराकडे. 11 वाजले का झाला टेम त्याचा. तर इथल्या डुकरा संदर्भात तुम्ही भरपूर कंप्लेंट केल्या आहेत का इथे? नगर परिषदचा टॅक्स थकीत केलेला नाही. मी दरवर्षी टॅक्स वेळेच्या आधी भरतो. म्हणजे मी टॅक्स पेबल एक नागरिक आहे. माझी हात जोडून विनंती आहे की ही माझी नाली जवळपास 15 वर्षापासून ही ह्याच पद्धतला आहे. ही नाली इथं दरवर्षी तुंबते. याच्यामध्ये डुकरं येऊन राहतात, डुकरं बसतात, आणि ही नाली दरवर्षी तुंबलेली राहते. इथं डेंग्यूचे मच्छर सुद्धा होतात. ॲडव्होकेट आशिष टाकोडे यांनी या परिसराला भेट देऊन परिसरात असलेल्या दुरावस्थेची पाहणी केल्यानंतर तातडीनं स्थानिकांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट.